फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन कंप्लीट सेंटेन्सेस. ब्लँक आपल्याला फिल करायचं आणि आपल्याला एक्सप्लेन करायचं जे सेंटेन्स आपण कंप्लीट करू ते. फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन डॅश डॅश ऑफ लाईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावरती डिपेंड करतो? लाईटच्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन डॅश डॅश ऑफ लाईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड करतो आपण बघितलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ लाईट. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट डिपेंड्स ऑन वेलॉसिटी ऑफ लाईट. त्यामुळे ए साठी आपण लिहिणार वेलॉसिटी. ठीक आहे, समजलं. फर्स्ट आन्सर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड करतो आपण बघितलं, ज्यावर आपण रिलेशन सुद्धा लिहिलेलं n2/n1 इज इक्वल टू v1/v2. का? कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेलॉसिटीशी इन्व्हर्स रिलेशनमध्ये असतो. सो n2/n1 इज इक्वल टू v1/v2. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन वेलॉसिटी. याच्या मागचं रिझन सुद्धा आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो ऑप्टिकल डेन्सिटी मेजर करतो. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय मेजर करतो? ऑप्टिकल डेन्सिटी मेजर करतो. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढे काय होणार आहे? मॉलिक्यूल कॉम्पॅक्ट असणार आहे. म्हणजेच काय? मॉलिक्यूल कॉम्पॅक्ट आहे म्हणजेच काय? इथे स्पीड जो आहे हा स्पीड कमी होणार आहे. लाईटचा स्पीड कमी होणार आहे कारण तेवढे मॉलिक्यूल कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे पास करायला वेळ लागला असं आपण लॉजिकली लक्षात ठेवू शकतो. स्पीड इथे कमी होणार आहे म्हणजेच काय? डेन्सिटी जास्त असेल तर स्पीड कमी. डेन्सिटी जास्त म्हणजेच ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जास्त असेल तर स्पीड कमी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. आणि सेकंड केस सुद्धा. ठीक आहे, सेकंड, the change in dash dash of light rays while going from one medium to another is called as refraction. रिफ्रॅक्शनची डेफिनेशन्स इथे सांगितले. रिफ्रॅक्शन होतं तेव्हा काय चेंज होतं? लाईट रेच्या कशामध्ये चेंज होतो? सो द चेंज इन डायरेक्शन हे असणार आहे आन्सर. बरोबर, कारण आपण बघितले की रिफ्रॅक्शन होतं म्हणजे काय? आपण म्हणतो की एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ज्यावेळेस लाईट रे जाते त्याची सरळ जात नाही आहे. ही लाईट रे जी आहे ती त्याची डायरेक्शन चेंज करते. एक तर ती नॉर्मलच्या दिशेने जाते किंवा नॉर्मलपासून दूर जाते. तिथे चेंज काय होते? चेंज होते डायरेक्शन. त्यामुळे इथे आन्सर असणार डायरेक्शन किंवा डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन असं सुद्धा आपण लिहू शकतो. ऑर डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. दिस इज आन्सर फॉर सेकंड. सेकंड क्वेश्चन, प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट्स. काही स्टेटमेंट दिला ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट, इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ इमर्जन्स ऑफ लाईट रे फॉलिंग ऑन अ ग्लास स्लॅब आर I and E रिस्पेक्टिव्हली, प्रूव्ह दॅट I इज इक्वल टू E. ग्लास स्लॅब आहे तर त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे I आणि अँगल ऑफ इमर्जन्स दिलेला आहे E. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे I इज इक्वल टू E. सो त्यासाठी आपण काय करणार? सगळ्यात आधी एक ग्लास स्लॅब कन्सिडर करणार. एक ग्लास स्लॅब इथे कन्सिडर केलेली PQRS. ग्लास स्लॅब आहे त्यामुळे या दोन साईड एकमेकांना पॅरलल असतील. या दोन साईड एकमेकांना पॅरलल असणार आहे. ग्लास स्लॅब आहे, हे मटेरियल ग्लास असणार आहे. याच्यावरती ग्लासच्या बाहेर इथे एअर असणार आहे, इथे एअर असणार आहे. म्हणजे चेंज ऑफ मीडियम इथे आपल्याला दिसत आहे. ओके, आपल्याला काय सांगितलंय की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स हे दोन अँगल इक्वल आहे आपल्याला प्रूव्ह करायचे. त्यासाठी आपण काय केलं? एक अँगल ऑफ इन्सिडन्स कन्सिडर केला, रे AB. ठीक आहे, रे AB इथे आलेला आहे. एअर टू ग्लास जाणार आहे, चेंज ऑफ मीडियम असणार आहे, त्यामुळे इथे रिफ्रॅक्शन होणार आहे, बेंडिंग ऑफ लाईट होणार आहे. अकॉर्डिंग टू रूल एअर टू ग्लास जाते म्हणजे रेअर टू डेन्सर जाते, त्यामुळे काय होणार? लाईट रे जो आहे तो नॉर्मलच्या दिशेला बेंड होणार आहे. आयडियली लाईट रेने असं ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं, बट चेंज ऑफ मीडियम आहे त्यामुळे लाईट रे नॉर्मलच्या दिशेला बेंड होऊन असा पाथ फॉलो करतो. इथून इथे येणार. अगेन ग्लास टू एअर जाते त्यामुळे अगेन चेंज ऑफ मीडियम होणार आहे. त्यामुळे लाईट रे अगेन इथून अशी बाहेर येणार आहे. तर हे असणार आहे अँगल ऑफ ही असणार आहे इन्सिडंट रे आणि ही असणार आहे इमर्जंट रे. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय? नॉर्मल आणि इन्सिडंट रे याच्यामध्ये फॉर्म झालेला अँगल म्हणजे हा आहे अँगल I. आणि अँगल ऑफ इमर्जन्स म्हणजे काय? नॉर्मल आणि इमर्जंट रे याच्यामध्ये फॉर्म झालेला अँगल दॅट इज E. आपल्याला प्रूव्ह करायचे हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल इक्वल आहे. I इज इक्वल टू E. या ठिकाणी एक रिफ्रॅक्शन होतं. इथे आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R कन्सिडर केलेला आहे. ही रिफ्रॅक्टेड रे आहे, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि इमर्जंट रे. इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यानंतर इथे हा जो अँगल आहे हा अँगल आपण I1 कन्सिडर केलेला आहे आणि त्यानंतर हा आहे अँगल ऑफ इमर्जन्स. ओके, सो सोल्युशनसाठी आपण काय काय लिहिलेलं आहे? कन्सिडर ग्लास ऑफ PQRS, PQ पॅरलल टू RS. ओके, त्यानंतर या अजून आपल्याला मेन्शन करावं लागेल AB इज इन्सिडंट अँगल, MN रिफ्रॅक्टेड अँगल, हे रिफ्रॅक्टेड अँगल आहे, NM रिफ्रॅक्टेड अँगल आहे आणि CD असणार आहे इमर्जंट अँगल. ऑल्सो I इज अँगल ऑफ इन्सिडन्स, त्यानंतर R इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, E इज अँगल ऑफ इमर्जन्स. ठीक आहे, आणि I1 इज अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे
ॲट पॉईंट एम. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केल्या. इवन तुम्ही हे सुद्धा मेन्शन करू शकता की लाईट इथे बेंड का होते किंवा इथे नॉर्मलपासून दूर का जाते, या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केल्या. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, आय इज इक्वल टू ए. सो त्यासाठी आपल्याला अँगलचा विचार करावा लागणार आहे. इथे आपल्याला 4 अँगल दिसत आहे, आय, आर, I1 आणि ई. तर आता या 4 अँगल आपल्याला रिलेट करून हा अँगल याच्यासोबत इक्वल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, आपण हे थेरीमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं, ही एक ग्लास स्लॅब आहे, PQ आणि RS या 2 साईड एकमेकांना पॅरलल असणार आहे. या 2 साईड पॅरलल आहे. इथे आपण हे नॉर्मल ड्रॉ करतोय, 2 पॅरलल लाईन, त्याला जर आपण अशा नॉर्मल ड्रॉ करतोय किंवा परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय तर ऑटोमॅटिकली ह्या 2 ज्या परपेंडिक्युलर लाईन आहे या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. बरोबर, सेम लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन ज्या असतात एकमेकांना पॅरलल असतात. किंवा जर आपण असं बोलू अशा 2 लाईन आहे, इथे एक परपेंडिक्युलर आहे, इथे एक परपेंडिक्युलर आहे, ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे, तर ऑब्व्हियसली ह्याच्या 2 लाईन ह्या एकमेकांना पॅरलल असणार आहे. 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, हे फॉर्म झाले ऑल्टरनेट अँगल. हे अँगल म्हणजेच काय, हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल. सो आर आणि I1 हे 2 अँगल सारखे असणार आहे. ठीक आहे, सो अँगल आर अँड अँगल आय आर ऑल्टरनेट अँगल फॉर्म बाय 2 नॉर्मल अँड 1 ट्रान्सव्हर्सल. 2 नॉर्मल, एक ट्रान्सव्हर्सल. ऑल्टरनेट अँगल आहे, ऑल्टरनेट अँगल नेहमी इक्वल असतात, त्यामुळे आर इज इक्वल टू I1, त्याला आपण बोलू 1. ठीक आहे, हे आपण थेरीमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं की हे 2 अँगल सारखे का. आता पुढे आपल्याला ह्या 2 अँगलमधलं ते रिलेशन आपल्याला लागलं, बट आता आपल्याला ह्या 2 अँगलमध्ये असणारं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण यूज करणार स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ sin I upon sin R is equal to constant. sin I upon sin R is equal to constant, that is equal to n2 upon n1. म्हणजे सेकंड मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मिडियम. दिस इज द स्नेल्स लॉ. किंवा याला अजून आपण असं मॉडिफाय करू शकतो. सपोज जर मी अशा 2 मिडियम कन्सिडर केलेले आहे, एका मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 आहे, दुसऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2 आहे. एका मिडियमचा इथे फॉर्म झालेला अँगल हा जो आहे हा अँगल θ1 आहे आणि इथे फॉर्म झालेला अँगल जो आहे तो θ2 आहे. म्हणजे सेम रे आहे, इथे रिफ्रॅक्ट होते, अँगल आहे θ1, इथे अँगल आहे θ2. तर या केसमध्ये आपण असं लिहिणार n1 sin θ1 इज इक्वल टू n2 sin θ2. ठीक आहे, सिंपल. याच्यापेक्षा ही स्टेटमेंट लक्षात राहू द्या, n1 sin θ1 इज इक्वल टू n2 sin θ2. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. n1 sin θ1 इज इक्वल टू n2 sin θ2. हे रिलेशन, हा स्नेल्स लॉ, या स्नेल्स लॉचा आपल्याला यूज करायचा आहे. सो देअरफॉर आता इथे जर तुम्ही बघितलं, रिफ्रॅक्शन 2 ठिकाणी होते. इथे लाईट बेंड होते, इथे सुद्धा लाईट बेंड होते, 2 ठिकाणी रिफ्रॅक्शन होते. जर मी इथला विचार केला ॲट पॉईंट एन, ॲट पॉईंट एन, जर मी इथे याच्या आधी आपण अजून असंही मेन्शन करूया, लेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेट्स से एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण n1 कन्सिडर करतोय अँड ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n2. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज n1, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n2. सो या ठिकाणी जर मी पॉईंट एनला विचार केला, पॉईंट एन, ॲट पॉईंट एन, पॉईंट एनला काय होत आहे, इथे n1 sin θ1, n1 sin θ1 म्हणजेच काय, इथे n1 आहे, इथे n2 आहे आणि इथे आहे n1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस इथे मी लिहून घेतले. सो या पॉईंट एनला n1 sin I इज इक्वल टू, इथे काय होतं, सेकंड मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n2 आणि अँगल कोणता आहे, अँगल R. समजलं, रिलेशन सिंपल आहे. आपण याचा यूज करतोय, हा θ1 असतो, हा θ2 असतो. θ1 म्हणजे I, θ2 म्हणजे R. n1 sin I इज इक्वल टू n2 sin R. आणि त्यानंतर ॲट पॉईंट सेकंड रिफ्रॅक्शन होते पॉईंट एम जवळ. सो ॲट पॉईंट एम इथे काय होतं, हा फर्स्ट मीडियम आपण जर कन्सिडर केला n2, इथे करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, I1. आणि सेकंड मीडियम एअर, इथे करस्पॉन्डिंग अँगल आहे E. समजलं, याचा यूज केला आपण इथे आणि इथे. हे 2 रिलेशन आपल्याला मिळाले. यावरून आपण असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज n1 अपॉन n2 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. n1 अपॉन n2 इज इक्वल टू साइन R अपॉन n1 अपॉन n2 इज इक्वल टू साइन R अपॉन साइन I. इथे R पाहिजे आणि इथे असणार आहे I. त्याच पद्धतीने इथे सुद्धा मला n1 आणि n2 दिसतं. जर मी याला ह्या इक्वॅलिटीला सुद्धा n1 अपॉन n2 लिहिण्याचा प्रयत्न केला, सो n1 अपॉन n2 जर मी लिहिले, n2 इकडे पाठवणार, इथे असणार आहे साइन I1 आणि खाली असेल साइन E. समजलं इथपर्यंत? काय केलं आपण, फक्त n1 अपॉन n2, n1 अपॉन n2 हे या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस केले. लेफ्ट हँड साईड सारखी आहे, n1 अपॉन n2, n1 अपॉन n2, त्यामुळे राईट हँड साईड सुद्धा सारखी असणार आहे. सो फ्रॉम 2 and 3, फ्रॉम
2 and 3 आपण काय लिहू शकतो sin r upon sin I इज इक्वल टू sin I1 upon sin E. ठीक आहे. बट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं I आणि E हे दोन अँगल सारखे आहे. यामध्ये जर बघितलं फ्रॉम 1 R इज इक्वल टू I1 फ्रॉम 1 R इज इक्वल टू I1. त्यामुळे जर दोन अँगल सारखे आहे त्यांचा साइन रेशो सुद्धा सारखा असणार आहे, म्हणून मी लिहू शकते sin R इज इक्वल टू sin I1. जर मी ही व्हॅल्यू इथे पुट केली अँड देअरफॉर हे जे इक्वॅलिटी हे जे आपल्याला इथे खालीच लिहूया आपण या साईडला, हे जी इक्वॅलिटी आपल्याला मिळाली याला सपोज मी बोलते 4 फ्रॉम 4 यामध्ये मी काय करू शकते sin R ला sin I1 ने रिप्लेस करू शकते, sin I1 किंवा sin I1 ला sin R ने रिप्लेस करू शकते. अँड देअरफॉर 1 अपॉन sin I इज इक्वल टू 1 अपॉन sin E. इनवर्स जर मी घेतला किंवा रिवर्स जर घेतला तर sin I इज इक्वल टू sin E. दोन अँगल आहे त्याचा साइन रेशो सारखा आहे म्हणजेच काय I इज इक्वल टू E म्हणजेच काय अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन. म्हणजे इथे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल सारखे असणार आहे. ठीक आहे, समजलं काय केलं. सगळ्यात आधी आपल्याला बघा आपल्याला प्रूव्ह करायचे हे दोन अँगल सारखे, त्यासाठी आपण अँगल सगळ्या अँगलचाच विचार केला. एक रिलेशन आपल्याला मिळालं हे दोन अँगल सारखे असणार आहे. एक रिलेशन मिळालं त्यानंतर आपण केलं आपण स्नेल्स लॉचा यूज केला. दोन ठिकाणी रिफ्रॅक्शन होते पॉईंट एनला पॉईंट एमला, दोन्ही ठिकाणी आपण स्नेल्स लॉ अप्लाय केला. n1 अपॉन n2 n1 अपॉन n2 रेशो मिळाला. दोघांना इक्वेट केलं, मग बघितलं याच्यामध्ये काय रिलेशन दिसते R इक्वल टू I1 आहे म्हणजे sin R इक्वल टू sin I1 असणार आहे, त्यामुळे ही टर्म कॅन्सल होणार. राहिलं काय sin I इक्वल टू sin E म्हणजेच काय I इज इक्वल टू E. हेन्स अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन. नेक्स्ट, अ रेनबो इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं की रेनबो म्हणजे काय, रेनबो हा कंबाइंड इफेक्ट आहे रिफ्रॅक्शन डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा. सो हे आपण थेरीमध्ये सुद्धा बघितलं की रेनबो कसा फॉर्म होतं, त्यामध्ये आपण या तिन्ही गोष्टी मेन्शन केल्या की रिफ्रॅक्शन डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याच्यामुळे रेनबो फॉर्म होतं. तेच आपल्याला आता एक्सप्लेन करायचं आहे. सो त्यासाठी आपण एक्सप्लेनेशन काय बघितलं होतं की सपोज रेनबो केव्हा फॉर्म होतो, ज्यावेळेस सनलाईट असणार आहे आणि वॉटरचे काही ड्रॉपलेट्स असणार म्हणजे पाण्याचे काही थेंब तिथे प्रेझेंट असणार, त्याच्यावर जर सनलाईट पडेल त्या केसमध्ये रेनबो फॉर्म होतं. सो त्यासाठी आपल्याला पाहिजे वॉटर ड्रॉपलेट आणि त्यानंतर सनलाईट. ओके, सनलाईट ज्यावेळेस इथे या वॉटर ड्रॉपलेटवर पडणार आहे, सनलाईट इथे मीडियम असणार एअर, इथे मीडियम असणार आहे वॉटर. आता इथे होणार काय, सनलाईट इथून इथे पडली आहे. आता ह्या सरफेसवर आल्यानंतर सनलाईट काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, जे आपण इग्नोर करतोय. काही अमाऊंटमध्ये ती रिफ्रॅक्ट सुद्धा होणार आहे. रिफ्रॅक्ट का होणार, कारण इथे सनलाईट मीडियम चेंज करतोय, एअरमधून वॉटरमध्ये येते म्हणजेच काय चेंज ऑफ मीडियम आहे. चेंज ऑफ मीडियम म्हणजे काय, तिथे बेंडिंग होणार आहे, बेंडिंग होते म्हणजेच काय रिफ्रॅक्शन होते. सो या स्टेजला होत आहे रिफ्रॅक्शन. ठीक आहे, आता ज्यावेळेस सनलाईट इथे आतमध्ये येते, ह्या मीडियममध्ये येते, वॉटरमध्ये येते. सनलाईटचा कलर आपण व्हाईट कन्सिडर करतो, बट ही जी सनलाईट आहे ही बनलेली असते या कलर्सची विजिबल स्पेक्ट्रममधल्या. ठीक आहे, हे जे सगळे कलर्स आहे हे एअर आणि व्हॅक्यूममध्ये एका स्पीडने ट्रॅव्हल करता, सेम स्पीडने एअर आणि व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करता. अदर मीडियम असे की अदर दॅन एअर अँड व्हॅक्यूम, एअर आणि व्हॅक्यूम व्यतिरिक्त बाकी मीडियममध्ये हा जो प्रत्येक कलर आहे हा प्रत्येक कलर वेगवेगळ्या स्पीडने ट्रॅव्हल करणार आहे. फॉर एक्झाम्पल रेड फास्टेस्ट ट्रॅव्हल करतो आणि व्हायलेट जो आहे तो स्लोएस्ट ट्रॅव्हल करतो असं पण म्हणतो, कारण यांचे प्रत्येक कलरची वेवलेंथ सुद्धा वेगळी असते. सो त्याच्या अकॉर्डिंग इथे काय होणार आहे, ज्यावेळेस ते वॉटरमध्ये येईल, इथे मीडियम आहे वॉटर. सो या मीडियममध्ये हे जे सगळे कलर्स आहे, हे सगळे कलर्स म्हणजे व्हाईट लाईट ज्याची बनलेले आहे, हे सगळे कलर वेगवेगळ्या अमाऊंटनी बेंड होणार आहे. का, कारण वॉटर जो आहे वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या प्रत्येक कलरसाठी वेगळा असणार आहे. ठीक आहे, हे जे सगळे प्रत्येक कलर आहे हा प्रत्येक कलर वेगवेगळ्या स्पीडनी जाणार आहे ह्या मीडियममध्ये, वेगवेगळ्या स्पीडनी जाणार आहे, वेगवेगळ्या अँगलने ते बेंड होणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज डिफरंट फॉर इच कलर, प्रत्येक कलरसाठी वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार आहे. त्यामुळे काय होणार, इथे प्रत्येक कलर जो आहे तो सेपरेट पाथ फॉलो करणार आहे. जसा जर मी याला रेड बोली, याला जर मी व्हायलेट बोली, इथे आतमध्ये बाकीचे कलर्स असणार आहे. त्यामुळे होत काय, इथे व्हाईट कलर जो आहे हा सेपरेट आउट होतो इन डिफरंट कलर्स. दिस इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन, याला आपण बोलतो डिस्पर्शन. आता जर रेनबो फॉर्म व्हायचं असेल, हे जे लाईट रेज असे जर पुढे बाहेर पडून गेले, रेनबो फॉर्म होणार नाही. रेनबो फॉर्म होण्यासाठी आपल्याला पाहिजे असं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, हे ज्या रेज आहे हे रेज सेम मीडियममध्ये अगेन रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्शन म्हणजे काय, अशी रे येणार आणि परत ते सेम मीडियममध्ये असे बाउन्स ऑफ होणार. ठीक आहे,
सो त्यासाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं पाहिजे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय असते, आय शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. वेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर्स. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं म्हणजेच काय, आणि इथे मध्ये बाकीचे कलर्स असणार आहे. सो रे असे आहेत, आपण दोनच रे कन्सिडर करतो, रेड आणि व्हायलेटचं. सो दिस इज नथिंग बट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अगेन आता इथे आल्यानंतर इथे सुद्धा अगेन मीडियम चेंज होत आहे, वॉटरमधून एअरमध्ये येते, वॉटरमधून एअरमध्ये होते, म्हणजे इथे काय होते, अगेन रिफ्रॅक्शन होते. रिफ्रॅक्शन होऊन कलर्स असे बाहेर पडतात, सेपरेट आउट होतात, आणि इथे जे आपल्याला दिसतं दॅट इज नथिंग बट रेनबो. तर अशा पद्धतीने रेनबो फॉर्म होतं, म्हणून असं बोलतात. देअरफॉर इट इज सेड दॅट फॉर्मेशन ऑफ रेनबो इज कंबाइंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इथे रिफ्रॅक्शन होते, इथे डिस्पर्शन होत आहे, इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं, आणि इथे परत रिफ्रॅक्शन होत आहे. ठीक आहे, समजलं. आता या एक्सरसाइजमध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये जे न्यूमरिकल क्वेश्चन्स आहे ते आपण बोर्डवर डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे त्याचं सोल्युशन आपण इथे डिस्कस करणार आहोत, आणि त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला PDF मी एक जॉईन करणार आहे व्हिडिओच्या खाली. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक PDFची लिंक देणार आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला याचे सगळे डिटेल सोल्युशन मिळणार आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे सगळे आन्सर कसं लिहायचं ते त्यामध्ये समजणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, मार्क द करेक्ट आन्सर इन द फॉलोइंग क्वेश्चन. काही क्वेश्चन दिलेले आहे आपल्याला, करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन चूज करायचं आहे. फर्स्ट, व्हॉट इज द रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार. स्टार ट्विंकल का करतात, चांदण्या का लुकलुकतात, त्याचं रिझन विचारलं आहे. याच्याचा एक आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे, एक व्हिडिओ यासाठी अवेलेबल आहे. आन्सर बघूया आपण काय असणार आहे. फर्स्ट ऑप्शन, एक्सप्लोजन ऑकरिंग इन स्टार्स फ्रॉम टाइम टू टाइम. स्टारमध्ये होणारे एक्सप्लोजन नाही. ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट इन टू अर्थ ॲटमॉस्फिअर हे सुद्धा नाही. मोशन ऑफ स्टार, स्टारची मोशन नाही. चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस, गॅसेसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, त्यामुळे स्टारचं ट्विंकलिंग होतं. हे आन्सर करेक्ट आहे. आपण बघितलं की मेजरली स्टारचं ट्विंकलिंग रिलेटेड होतं ॲटमॉस्फेरिक कंडिशन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची. सो याचा आन्सर आहे चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस. ओके. 4 बी, वी कॅन सी दी सन इवन वेन इट इज लिटिल बिलो होरायझन बिकॉज ऑफ. आपण सनला बघू शकतो इवन दो इट इज लिटिल बिलो होरायझन. होरायझनच्या खाली असेल तरी सुद्धा आपण सूर्याला बघू शकतो. होरायझन म्हणजे काय, क्षितिज. क्षितिजाच्या खाली जरी असला तरी सूर्य आपल्याला का दिसतो, त्याचं रिझन विचारलं. बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. तर याचा आन्सर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट का बरं, कारण बघा सपोज अर्थ आहे, ओके, आणि आपण कन्सिडर करतोय होरायझन, क्षितिज कन्सिडर करतो होरायझन. सन इज बिलो होरायझन, सन या क्षितिजाच्या खाली आहे. तर आता काय होणार आहे, अर्थ आहे. अर्थ आहे म्हणजे की इथे काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक लेयर्स असणार आहे. ॲटमॉस्फेरिक लेअर आहे, प्रत्येक लेअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार आहे. त्यामुळे जर लाईट रे अशी ट्रॅव्हल करते, लाईट रे येणार, इथे येणार, बेंड होणार, बेंड होणार, अशा पद्धतीने लाईट रे ट्रॅव्हल करणार आहे. त्याच पद्धतीने सपोज जर मी सेकंड रे जरी कन्सिडर केली, अशाच पद्धतीने काही असणार आहे. तर ही सनची ॲक्च्युअल पोझिशन झाली किंवा रिअल पोझिशन झाली. बट आपल्याला माहिती आहे एखादा ऑब्जेक्ट आपल्याला जर दिसायचं असेल त्यासाठी आपल्याला तिथून आलेले रेज दिसले पाहिजे, किंवा दोन रेज ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट करते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो असं आपण बोलतो. त्यामुळे आता हे जे दोन रेज हे पुढे तर कुठे इंटरसेक्ट नाही करते, बट जर मी असे बॅकवर्ड जर एक्सटेंड केले तर ते इथे इंटरसेक्ट होतील इथे, जसं आपण स्टारची ॲपरंट पोझिशन बघितली नाही त्या पद्धतीने. त्यामुळे ही असणार आहे सनची ॲपरंट पोझिशन, आणि त्यामुळे सन ॲक्च्युअलमध्ये खाली आहे बट तरीसुद्धा आपल्याला तो दिसत आहे. म्हणजे होरायझनच्या खाली जरी असला तरी बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड ॲटमॉस्फेरिक कंडिशन वी कॅन सी सन इवन दो इट इज बिलो दी होरायझन. ओके. आता नेक्स्ट बघूया सी. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ग्लासचा विथ रिस्पेक्ट टू एअर 3/2. व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. तर आपल्याला एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचा विथ रिस्पेक्ट टू ग्लास. व्हॉट इज गिवन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर ही व्हॅल्यू आहे 3/2, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अगदी सिम्पल आहे. याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन्स आहे 1/2, 1/3, 3 अँड 2/3. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी 2/3. का, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे Ng/Na ची, ही व्हॅल्यू आहे 3/2. आपल्याला फाइंड करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू गॅस, Na/Ng फाइंड करायचं आहे. Na/Ng म्हणजे काय असणार आहे, याचा रेसिप्रोकल, दॅट इज इक्वल टू 2/3. सो आन्सर आहे 2/3. किंवा आपण असंही लिहू शकतो
इज इक्वल टू 1/AG. रेसिप्रोकल असणार आहे ना, कारण एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे NG/NA आणि एअरचं विथ रिस्पेक्ट टू ग्लास म्हणजे NA/NG. हे जे दोन टर्म्स आहे, हे जे दोन रेशो आहे रेसिप्रोकल आहे, म्हणजेच काय, हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. सो 3/2 होतं, त्याचा आन्सर असणार 2/3. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये ए, if the speed of light in medium is 1.5 into 10 power 8 meter per second, what is absolute refractive index of the medium? इथे आपल्याला absolute refractive index विचारलेला आहे. absolute refractive index म्हणजे refractive index with respect to vacuum आणि absolute refractive index आपण n या लेटरने डिनोट करतो. आपल्याला विचारलं आहे what is absolute refractive index of medium, म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. दिलेला काय आहे, स्पीड ऑफ लाईट इन medium is 1.5 into 10 power 8 meter per second. 1.5 into 10 power 8 meter per second. तर मीडियममध्ये स्पीड जो असतो तो आपण व्ही या लेटरने डिनोट करतो. सो व्हीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एनची व्हॅल्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला सांगितलं की एक मीडियम आहे, त्या मीडियममध्ये लाईटचा स्पीड हा आहे, तर आपल्याला त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलेला आहे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चा फॉर्म्युला असतो n इज इक्वल टू C/V, कारण हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण व्हॅक्यूमच्या रेफरन्सने घेतो. C/V, व्ही म्हणजे काय, जो मीडियम आहे त्या मीडियममध्ये लाईटचा स्पीड किती आहे तो, आणि सी ही स्टँडर्ड व्हॅल्यू असते विच इज नथिंग बट वेलॉसिटी और स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. सीची व्हॅल्यू असते 3 into 10 power 8 meter per second. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याकडे सीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहित आहे, व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे, याचा रेशो घ्यायचा, त्यावरून आपल्याला एन म्हणजेच काय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळणार आहे. देअरफॉर एन इज इक्वल टू C/V. सी इज 3 into 10 power 8 meter per second आणि व्ही दिलेला आहे 1.5 into 10 power 8. n इज इक्वल टू 3/1.5 30/15, सो दॅट इज इक्वल टू 2. सो रिफ्रॅक्टिव्ह ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिवन मीडियम इज 2. ठीक आहे, सिंपल आहे, बस फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे या चॅप्टरमध्ये. आता सेकंड बी, इफ ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 and 4/3 रिस्पेक्टिव्हली. आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस दिलेले आहे दोन मीडियमचे, ग्लास आणि वॉटरचे. एकाचा आहे 3/2 आणि एकाचा आहे 4/3. ॲब्सोल्यूट आहे म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो आपण NG या लेटरने दाखवू, कारण इथे दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस दिलेले, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस दोन दिले. सो ग्लासचा आपण NG ने दाखवू. NGची व्हॅल्यू आहे 3/2 आणि वॉटरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 4/3. तर इथे आपण मेन्शन करूया NG इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आणि NW इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. दिस इज गिवन. आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. टू फाइंड आपल्याला सांगितलं एका मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम. सो आपण तो कसं लिहितो, n आहे. व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. कशाचा विचारला आहे, ग्लासचा. सो जी मी इथे लिहिणार, विथ रिस्पेक्ट टू वॉटर इथे लिहिणार. ठीक आहे, आपण बघितलं आहे हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट जर विचारला असेल, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आपण असं लिहितो. सो ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे n इथे लिहिणार, G इथे लिहिणार आणि W इथे लिहिणार. याचाच अर्थ काय, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, रेशो NG/NW. ठीक आहे, याचा अर्थ काय असतो, न्यूमरेटरला आपल्याला नेहमी G लिहायचं आहे, W इथे डिनॉमिनेटरला असणार आहे. या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, अगदी सिंपल आहे. सो देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू NG/NW. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 आणि वॉटरसाठी 4/3. सो दॅट इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाइड बाय 3/2 इथे 3/4. So that is equal to 9/8. So refractive index of glass with respect to water is 9/8.